कोण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पनवेल तालुक्यातील गोल्डमॅन म्हणून लोकप्रसिद्ध असलेले साहिल म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच निकिता घरत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी त्यांना अभिनंदन करण्यासाठी भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांनी साहिल म्हात्रे यांचे अभिनंदन करत तरुण सहकारी गावाच्या विकासासाठी पुढे येणे ही मोठी गोष्ट असून सर्वांना सोबत घेऊन विकासाला गती देऊ असे प्रतिपादन केले. नवनिर्वाचित उपसरपंच साहिल म्हात्रे यांनी ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत लोकांच्या समस्या सोडविणे व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने युवा नेतृत्व करणाऱ्या साहिल म्हात्रे या नेतृत्वास फुलपुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सन्मान व सत्कार केले. यावेळेस युवा नेतृत्व अतुल घरत यांनी साहिल म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक करत कोण ग्रामपंचायतीच्या विकासाला सर्वांगीण गती देण्यासाठी ते यशस्वी ठरतील असा विश्वास. दीपक म्हात्रे यांनी सुद्धा एक मोठं मन करून की मला सर्वांना संधी मिळाच्या दृष्टिकोनातून मला उपसरपंच पद नको, येणं प्रकारेनं जे काही सरपंच निर्णय घेतील उपसरपंचाचा ही सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने दीपक म्हात्रे पंचायतीच्या वतीने दीपक म्हात्रेंचा सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि साहिल म्हात्रे यांची जी उपसरपंच म्हणून जी निवडणूक झाली त्याबद्दल मी पंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करतो. मी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 15 वित्त आयोग असेल, ग्रामपंचायत फंड असेल यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कामं होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा साहिल म्हात्रे यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो. पहिलं तर मी ग्रामस्थ सर्व गावाचा मी आभार मानतो आणि माझे ग्रामपंचायत कमिटी यांचा सुद्धा मी आभार मानतो. सरपंच सदस्य याही मला ही संधी दिली एवढ्या लहान वयात, तर मी त्यांचं एकदम मनापूर्वक आभार मानतो की याच्यामध्ये मला गावाच्या विकासासाठी मला उपसरपंच पदावर बसवलं. हीच माझ्यासाठी मोठी हे म्हणजे लोकांची समस्या असतील ते पहिले मी सोडवणार. मागच्या कालखंडामध्ये निकिता आदेश घरत या होत्या, याही 2 महिने असून सुद्धा मला उपसरपंच पद दिला, यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि जिथे सरपंच हेही पण मला जाम हे केलं, तसेच अतुल घरत, तसेच आपले अक्षय घरत, नितीन म्हात्रे, तसेच आमचे प्रीतमदादा म्हात्रे हे सुद्धा वेळात वेळ काढून आले माझ्यासाठी. हेच मोठी माझ्यासाठी मानाची आहे. बस सर्वप्रथम मी कोण ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो, कारण सरपंच, सर्व सदस्य आणि उपसरपंच यांनी जो पायंडा पाडलेला आहे त्याची आणखीन एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आपले तरुण सहकारी साहिल हे उपसरपंचपदी आज विराजमान होत आहेत. आणि इथली टीम अतिशय चांगली, म्हणजे आम्ही राजकारणात नव्हतो, आम्ही काही कार्यक्रमांना सुखदुःखांना यायचो तेव्हापासूनची ही सगळी टीम आहे. आणि ही टीम आज आपल्याला चांगल्या उच्च पदावर बसून हे कार्यरत होताना दिसत आहेत. खरोखर मनस्वी आनंद आहे की एक तरुण सहकारी आज उपसरपंचपदी बसणं आणि तो गावाच्या विकासासाठी पुढे धावणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर नक्कीच माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या सगळ्या भगिनी असतील, त्याच्यात सदस्य, उपसरपंच, सरपंच सगळ्या जणी राहिलेल्या आहेत, या सगळ्यांनी एकत्रित येऊन जो निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयाची प्रचिती आज दिसते. मी नक्कीच कोण ग्रामस्थांना देखील तेवढेच धन्यवाद देतो की आपल्या या आशीर्वादाने, आपल्या सहकार्यामुळेच ही सगळी मंडळी आज काम करतायत. कामासाठी होतकरू असणारी ही सगळी मंडळी आहेत. म्हणजे कुठली गल्ली असेल, आपल्या गणेश घाट असेल तरी नाही दादा इथे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे सुचवणारी मंडळी आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं साहिल, पुढच्या काळात तू खूप चांगलं काम कर. काही तुला असेल तर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर त्याचा चांगला फायदा घेऊन ग्रामपंचायतीत आपल्या हद्दीत कसा विकास होईल याकडे जास्त लक्ष केंद्रित करा. कारण ही सगळी मंडळी घरातून मन तृप्त असणारी मंडळी आहेत. हे फार मोठं वाक्य बोलणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे यांना फक्त समाजसेवा, गावाचा विकास, आपल्या भागाचा विकास हाच त्यांचा ध्यास. मग त्यात बंटी सगळी मंडळी, जिथे सरपंच या सगळ्या महिला भगिनी असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन काम करतात. त्याच्यामुळे मला वाटतं आता विरोधाला असा कुठला काही राहिला नाहीये. परंतु तरी सुद्धा जर काही एखाद्या विरोधाकडनं काही काम होणार किंवा न आपल्याला कधी आयडिया नसणारं काम असेल तर ते सुद्धा काम आपण करून त्यांना देखील आपल्या
या कामाच्या विकासात कसं घेऊ शकतो, विकासाच्या याच्यात कसं पारड्यात घेऊ शकतो, हे देखील आपण बघा. पुन्हा एकदा मनापासून साहिल, तुला मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.